इंग्लिश ग्रामर विद्यार्थ्यांना अवघड का जातं माहिती आहे? कारण इंग्लिश ग्रामरमध्ये ना 2 प्रकारचे नियम आहेत. एक शब्दांसाठी, वर्डसाठी वेगळे नियम आहेत आणि सेंटेन्सेससाठी वेगळे नियम आहेत. पण काही अशा ठिकाणी दोन्हीही रूल जे आहेत तर ते मिक्स होतात. जे सेंटेन्स मिक्स होतात आणि नियम जे आहेत तर ते ओव्हरलॅप करतात एकमेकांना आणि फार कन्फ्युजन होतं आणि विद्यार्थ्यांना तो भाग इतका बोरिंग, लेंदी, रटाळ वाटतो आणि मग तो सरळ सरळ डोक्यावरून जातो आणि परीक्षेत नेमकं तेच येतात आणि मार्क्स मिळत नाही. कितीही मेहनत केली तरीही इंग्रजीचा पेपर हा नेहमी यक्ष प्रश्न म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर कायमचा उभा असतो. आज आता या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्सेस समजूया. सेंटेन्सेसचं ग्रामरचे रूल वेगळे असतात आणि वर्ड्सचे ग्रामरचे रूल्स वेगळे असतात. पार्ट्स ऑफ स्पीच हे जे आहे हे वर्डच्या भोवती फिरणारे ग्रामरचे रूल्स आहेत. सेंटेन्सेस जे आहे हे सेंटेन्सेसचे रूल सेंटेन्सेससाठी असतात, क्लॉजसाठी असतात, एका पर्टिक्युलर शब्दासाठी नसतात. तर मग आता सुरुवात करूया टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पासून. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस तुम्ही या अगोदर भरपूर वेळेस अभ्यास केलेले असतील, पण आता मी जे पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे, समजवणार आहे ना, हे मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहतील. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. चला सुरू करूया एक्झाम्पल सहित की जे तुम्हाला कायमचे लक्षात राहतील. आता टाइप्स ऑफ सेंटेन्स, वाक्याचे प्रकार म्हणजे काय? आता वाक्य म्हणजे काय? जे काही आपण बोलतो, लिहितो त्याला वाक्य असं म्हणतात. ठीक आहे. ऑफकोर्स आपण बोलताना ग्रामॅटिकली इनकरेक्ट बोलतो, पण ज्या वेळेस परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार करणार तर अ ग्रुप ऑफ वर्ड्स, अ ग्रुप ऑफ मीनिंगफुल वर्ड्स, दॅट इज कॉल्ड अ सेंटेन्स. ठीक आहे. तर हे सेंटेन्स जे आहे तर ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे. त्याला वाक्याचे प्रकार म्हणजे त्याला सेंटेन्स म्हणतात. आता याचे प्रकार काय आहेत? आता याचे जसे चॉकलेटचे प्रकार असतात, एखादं आंबट असतं, गोड असतं, कोणतं थोडंसं खारट असतं, राईट. चॉकलेटचे वेगवेगळे फ्लेवर असतात ना, मँगो फ्लेवर, बनाना फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर. तसं सेंटेन्सेसचे पण प्रकार असतात. चला आपण आता या 5 मित्रांना भेटूया. 5 मित्र म्हणजे हे 5 भावंड आहेत. वाक्याचे 5 प्रकार आहेत. तुम्हाला कदाचित पुस्तकामध्ये 4 शिकवलेले असतील. एक ओल्ड ग्रामरमध्ये, मी ओल्ड ग्रामर अभ्यास केलेला आहे म्हणून ओल्ड ग्रामरचा माझ्यावर प्रभाव आहे. 5 जे आहे तर ते वाक्याचे प्रकार जे आहेत तर ते मी तुम्हाला शिकवतोय. आता हे समजून घ्या अगोदर. एक गाव आहे आणि त्या गावामध्ये 5 भाऊ एकत्र राहतात. 5 भावंड एकत्र राहतात. पहिला आहे शांत्या. शांत्याची काही क्वालिटी आहे की तो नेहमी शांत असतो. तो काही भडकपणा काही बोलत नाही. दुसरा असतो विचारू. लक्ष ठेवा, पहिला आहे शांत्या, शांताराम. ओके. दुसरा आहे विचारू, त्याचं नाव असतं विचारू. तो नेहमी प्रश्न विचारत असतो. काय झालं, कुठं झालं, कशामुळे झालं, कधी चांगलं होईल, राईट. हा असतो विचारू. तिसरा आहे आदेशा. आणि मी कोणाला ना कोणाला आदेश देत असतो, चल उठ रे, हे कर, ते कर, इकडे जा, हे कर, ते कर, राईट. प्रश्न नाही विचारत, हा फक्त काय करतो, आदेश करतो. आणि चौथा आहे वाव्या. वाव्या म्हणजे एक्सक्लेमेटरी, अरे वा, अरे बाप रे. हा एकदम लहान मुलांसारखं करतो. तर अटेन्शन मिळवायचं असतं. लहान मुलगा कसा एखादा घरात रडतो कारण त्याच्याकडे कोणी इग्नोर जर केलं तर तो आणखी रडतो आणि बाकीच्यांनी मला घ्यायला पाहिजे म्हणून तो हातपाय आदळतो. तशा पद्धतीचा हा वाव्या. आणि हा चौथा आहे ऑप्टॅटिव्ह, आशुया. हा म्हणजे आशीर्वाद आणि तुमचं भलं हो या प्रकारचे सेंटेन्सेस बोलणारा. आता एक पार्ट ऑफ म्हणजे सेंटेन्सची जी आहे तर ती आपण काय करणार आहोत, प्रकाराची आपण काय करणार आहोत ओळख करून घ्या. पहिला आहे शांत्या. शांत्या जो काही ओरडत नाही, फक्त शांतपणे सांगतो. शांतपणे तो सांगत असतो. याला म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे साधं वाक्य. शांत्या म्हणजे कोणता? असर्टिव्ह सेंटेन्स, एकदम साधं वाक्य ज्याच्यामध्ये काही आरडओरड नसते. त्यामध्ये फक्त शांतपणे काहीतरी मेसेज कन्वे केलेला असतो, जे फक्त माहिती देतं, काही शांतपणाने सांगतं. ते म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, आय एम इटिंग मँगो. ठीक आहे. याला इमोशन लेस जरी म्हटलं तरी चालेल. आय एम इटिंग अ मँगो. यामध्ये काही भडकपणा आहे का? नाही. काही त्या वाव्यासारखं आहे का? अरे बाप रे, आंबा किती गोड आहे? नाही, मी आंबा खातोय. दॅट्स इट. सिंपल 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 सेंटेन्सेस, असर्टिव्ह सेंटेन्स. तू अभ्यास करत आहेस का? ओके. तू अभ्यास करतो आहेस, तो अभ्यास करतो आहेस. ही इज स्टडिंग. क्वेश्चन मार्क आला म्हणजे तो कोण होऊन जाईल? विचारू होऊन जाईल. आज आकाश निळा आहे. द स्काय इज ब्ल्यू टुडे, राईट. या प्रकारचे जे सिंपल सेंटेन्सेस आहे हा शांत, एकदम शांतपणे बोलत असतो. दुसरा जो प्रकार आहे तो आहे विचारू. तो काय करतो? नेहमी इंटरोगेशन करत असतो. इंटरोगेटिव्ह, जसे पोलीस चोराला विचारतात बताओ
कहाँ रखा है बाकी का माल, कोण कोणते तुम्हारे साथ, इंटरोगेशन. म्हणजे तू नेहमी प्रश्न विचारतो, त्याला दुसरं काहीच माहित नाही. ठीक आहे. जो प्रश्न विचारतो काय, कोण, कधी, कुठं, कसं, हे अशी विचारणा करणारा जो भाऊ आहे तो कोणता आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम, तुमचं नाव काय आहे, कुठून आलात तुम्ही, कशासाठी आलात, मग आता जाणार कधी, राईट. या प्रकारचे प्रश्न हा कोण करतो, हा इंटरोगेटिव्ह. काय म्हणजे हा जो वाक्याचा प्रकार आहे यामध्ये काय असतात, फक्त विचारलेले असतात प्रश्न. तिसरा जो प्रकार आहे तो आहे आदेशा, इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह आदेशा हा जो भाऊ आहे ना, याला फक्त काय आदेश द्यायला आवडतं. हा कोणाचं ऐकून घेतो का नाही, हा सगळ्यांना सुनवत असतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं सेंटेन्स की ज्याच्यामध्ये काहीतरी आदेश दिलेला आहे. आदेशवाचक वाक्य जे काही सांगतं की हे कर, थांब, हे वाच, बस झालं, शिल्लक नको बोलू, एवढं कर, हे आदेश देतात, विनंती किंवा सूचना देतात. ठीक आहे. आदेश, काही सूचना, हे करा, ते करा, हे सगळं कोण करतं, आदेशा करत असतो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. जसं की क्लोज द डोअर, दरवाजा बंद कर. आणि आदरपूर्वक काय असतात यामध्ये काही सूचना देखील असतात. म्हणजे असं नाही की एकदम डायरेक्ट दादागिरी टाईपचं, राईट. तर विनंतीपूर्वक काही यामध्ये काय असतात, आदरपूर्वक सूचना असतात. चौथा भाऊ आहे वाव्या. चौथं जे सेंटेन्सचा प्रकार आहे तो आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. भावना जोरात व्यक्त करतो. अरे बापरे, लागलो 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 लागलो, अरे बापरे, मेलो 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 मेलो, अशा प्रकारची ओव्हर ऍक्टिंग करणारा भाऊ म्हणजे हा वाव्या, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. जो खूप आनंद, राग, भीती, आश्चर्य व्यक्त करतो. वाव्या काय करतो, याला जर आनंद झाला, अरे बापरे, एक नंबर, एक भारी, झक्कास, राईट. आश्चर्य, राग, भीती, हे सगळं काय करतो, भडकपणे या वाव्या म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय असतात की भडकपणे बोलल्या गेलेल्या असतात. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल स्काय. वाव हा शब्द आला इथे, एक्सक्लेमेशन आलं म्हणजे काय की हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. हे म्हणजे वाव्याचं सेंटेन्स आहे. अरे वा, किती सुंदर चित्र, वाव, दिस पिक्चर इज व्हेरी ब्युटिफुल, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर, राईट. आदेश म्हणजे काय, भावना व्यक्त करणारं, पण ओव्हर नको. ओव्हर ऍक्टिंग असते या सेंटेन्सेस मध्ये. ठीक आहे. थोडंसं नॉर्मली शांत, जसं सिंपल साध्या शब्दामध्ये सांगतो तीच गोष्ट हा काय करतो, थोडासा माल मसाला टाकून सांगतो, म्हणजे हा एक्सक्लेमेटरी वाव्या सांगतो. पाचवा प्रकार आहे आशुया म्हणजे ऑप्टेटिव्ह. ऑप्टेटिव्ह म्हणजे काय की तो शुभेच्छा देतो आणि प्रेम वाटतो. तुम्हाला यश मिळो, ओके, मे गॉड गिव्ह यू हेल्दी अँड मे गॉड गिव्ह यू प्रॉस्पॅरिटी, राईट. अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस आहे मेने सुरू होणारे म्हणजे सकारात्मक आणि शुभेच्छा देणारे हे जे सेंटेन्सेस आहे हा कोणता असता, आशुया म्हणजे ऑप्टेटिव्ह. हा काय झाला, हा पाचवा भाऊ झाला. आता ही सगळी पाचही भावंड आहेत, ही काय आहेत, वेगवेगळी आहेत, पण या पाचही भावंडांना काय करा, समजून घ्या, फील करा. ज्या वेळेस तुम्हाला आता ह्या पाचही भावंडाची किंवा शिक्षकांनी शिकवलेलं असतं की हे वाक्याचे 4 प्रकार आहेत, जोपर्यंत हे समजतात ना किंवा हे जोपर्यंत थोडेसे पक्के होत नाही तोपर्यंत लगेच तुमच्यासोबत 2-3 दैत्य येतात. याचं नाव असतं कंपाऊंड सेंटेन्स, दुसरं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग हे बेसिकच नाही समजलं तर पुढचे जे सेंटेन्स आहेत ना तर ते सरळ डोक्यावरून चालल्या जातात आणि परीक्षेमध्ये कितीही अभ्यास करा तो म्हणजे गधा मेहनत नाही करायची. हार्डवर्क तर सगळेच करतात, कोण हार्डवर्क नाही करत. स्मार्ट वर्क करणाऱ्यांसाठीच आजचं हे जग आहे, हे संधीचे दरवाजे खोलणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचं काय म्हणता येईल की हे पाचही भावंड जे आहेत म्हणजे वाक्याचे जे प्रकार आहेत हे तुम्हाला आय होप की समजलेले असतील. परत एकदा आपण छोटेखानी 15 सेकंदामध्ये काय करूया, रिव्हिजन करूया. हे 5 भाऊ आहेत, वाक्याचे 5 प्रकार आहेत आणि 5 प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो आहे शांत्या. पहिला जो प्रकार आहे तो आहे शांत्या असर्टिव्ह सेंटेन्स. दुसरा आहे विचारू, विचारू म्हणजे कोण, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तिसरा आहे आदेशा म्हणजे याला नेहमी आदेश द्यायला आवडतं. वाव्या, वाव्या म्हणजे काय, नेहमी हा काय करतो, एक्सक्लेम करतो, भावना व्यक्त करतो. आणि आशुया म्हणजे काय, तो काही संदेश, छोटे संदेश, प्रेम आणि आशीर्वाद देणारा हा एक भाऊ आहे. ऑलराईट, आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे सगळे कन्सेप्ट जे आहेत तर हे क्लिअर झालेले असतील. अशाच प्रकारच्या मजेशीर संकल्पना, क्लिष्ट आणि कॉम्प्लेक्स ग्रॅमॅटिकल टर्म समजण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा
आणि जर तुमचे काही फीडबॅक असतील, दिक्कत, डाऊट, क्वेरी, प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये नोंदवा. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.